भारत गौरव सन्मान समारोह समिती दिल्ली यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दिला जातो। त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी केलेल्या आजपर्यंतच्या समाजकार्याची दखल घेऊन भारत गौरव सन्मान समारोह दिल्ली यांनी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांना सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कोल्हापूर इथं करण्यात आला। भारतीय सेनेचे कारगिल लढाईचे योद्धा राजेंद्र पाटील, भारतीय सेनेचे कर्तव्यदक्ष अधिकारी संजय मालवेकर, सैनिक संघटनेचे सचिव संजय मेतील व डॉक्टर स्मिता गिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन भारत गौरव सन्मान समारोह दिल्लीचे कोल्हापूरचे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी अनिल माळवी यांनी केले होते। त्यासमयी शेकडो मान्यवर उपस्थित होते। पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की वयाच्या 10व्या वर्षी रिपब्लिकन पक्षाची बालछावणी 2 शहरांमध्ये कार्यरत होती। त्या बालछावणीचा मी एक सदस्य होतो आणि आज रिपाई पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। सामाजिक कार्य करत असताना ज्यावेळी लोक अडचणी घेऊन येतात आणि मी त्या सोडवतो, त्यावेळी अडचणीत असणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे आनंद असते, समाधान आपले समाधान आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो। मित्रांनो, मी माझ्याकडे असणाऱ्या शक्तीचा उपयोग लोककल्याणासाठी करत आहे। माझ्या वडिलांनी सांगितले की माणसं जोडणं महत्त्वाचं आहे। मला समाजकार्यात माझ्या कुटुंबातून सपोर्ट आहे। माझे वडील, माझी आई, बायको, माझी मुलं, माझे मित्रपरिवार, नातेवाईक यांनी खूप सपोर्ट केलाय। माझ्या दौंडकर परिवाराचा यात मोठा सहभाग आहे व रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांची भक्कम साथ व आशीर्वाद आहे। या सर्वांची साथ हीच माझी खरी शक्ती आहे। पुरस्कार मिळाल्यानंतर कोल्हापूर येथील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांचा पहिला पुतळा भाई माधवराव बागल यांनी उभा केलाय। त्या पुतळ्याचं दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केले व राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रिपाई पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा रुपालीताई वायदंडे, कोल्हापूर शहर अध्यक्ष बाबर, संघटक अमर तांदळे व कोल्हापूर येथील रिपाईच्या असंख्य कार्यकर्त्यांनी कोल्हापूर इथं स्वागत व सत्कार केले। यावेळी दौंड शहर विद्यार्थी अध्यक्ष अभय भोसले, संघटक निलेश गुलिक व कोल्हापूर येथील रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते।